आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनणारी कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी अगोदर डो तयार करून घेऊ आपण। त्यासाठी मी 1 ते 1.5 कपच्या जवळपास मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ व अजवाईन घालून थोडंसं तेल घातलेलं आहे, म्हणजे 2 टेबलस्पूनच्या जवळपास तेल घातलेलं आहे आणि सर्व मैदाला लावून हातामध्ये अशी मुठ्ठी बनते की नाही बनत ते चेक करायचं। अगर कमी पडत असेल तर थोडंसं आणखी टाकायचं आणि नंतर पाणी घालून त्याचा आपल्याला सेमी हार्ड असा डो तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त सॉफ्ट नाही, खूप जास्त हार्ड नाही। डो तयार करून झाल्यानंतर त्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं। तोपर्यंत भाजलेले शेंगदाणे आणि डाळी याचा कूट तयार करून घ्यायचा। नंतर मी कोथिंबीरला अगोदर स्वच्छपणे धुवून घेतलं होतं आणि सुकवून घेतलं। नंतर त्याला बारीक असं कापून घेतलेलं आहे। नंतर कढाईमध्ये थोडंसं तेल घालून त्याला थोडंसं आपण भाजून घेऊ, मध्ये शिजवल्यासारखं। जे देठं वगैरे असतात ना ते थोडेसे नरम पडतील, आणखी खाताना तोंडाला नाही लागतील, अशा प्रकारे त्याला थोडंसं हाय फ्लेमवर मी शिजवून घेतलेलं आहे। नंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी घालायचं। मी मोहरी तर नाही घातली कारण की मोहरी आवडत नाही मला कोथिंबीर वडीमध्ये, तर जिरं घातलं आणि 3-4 बारीक चिरलेल्या मिरच्या व 1 बारीक चिरलेला कांदा घालून त्याला पण थोडं परतून घेऊ 1-2 मिनटं। परतल्यानंतर त्यामध्ये मसाले घालूया, जसं हळदी पावडर, धनिया पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ व थोडंसं तिखट घालत आहे कारण की अगोदरच मिरच्या टाकल्या आहे म्हणून मी थोडंसंच तिखट टाकलं आणि मीठ घालायचं थोडं गरजेनुसार व परतून घ्यायचं 1-2 मिनटं। परतल्यानंतर जे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल किंवा सुकं खोबरं असेल त्याला किसून टाकू शकता, नाही तर डेसिकेटेड कोकोनटसुद्धा टाकू शकता। मोठंवालं टाकायचं, बारीकवालं नाही टाकायचं, विकत भेटतेच म्हणा बाजारामध्ये। आणि जो दालिया व शेंगदाण्याचा कूट केला होता तो टाकायचा। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर जे शिजलेला सांबार आहे तो सुद्धा टाकायचा त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं लो फ्लेमवर त्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं। तोपर्यंत शिजत आहे तर मी गोळ्याला जो ठेवला होता रेस्ट करायला त्याला थोडंसं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याची पाती लाटून घेतली आहे। नंतर जो बनलेला मसाला आहे तो पण थंड झालेला आहे, त्याला पण पातीमध्ये असं फिलअप करून घ्यायचं आणि एका साईडनी पाणी लावून असं पॅक करून घ्यायचं। ज्या प्रकारे मी सांगत आहे त्या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा। आणि सांबार वडी तुम्हाला कोणत्या शेपमध्ये हवी, राऊंड शेपमध्ये की अशा प्रकारे स्क्वेअर शेपमध्ये आवडत असेल तर अशा प्रकारे बनवून बघा। आणि तसंच बघा मी तुम्हाला आणखी एक करून दाखवते। पाती लाटून घ्यायची आणि त्यामध्ये जी फिलिंग आहे ते भरून घ्यायची आणि नंतर पातीच्या कॉर्नरच्या साईडला थोडंसं पाणी लावायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं, चिपकवून घ्यायचं छानपैकी। आणि हे बाकीचे जे कॉर्नर आहे दोन्ही साईडचे ते सुद्धा चिपकवून घ्यायचं, त्यालासुद्धा पाणी लावायचं अगोदर। अशा प्रकारे खूप झटपट बनतात, म्हणजे पॅकिंग करायच्या वेळेस लवकर बनतात, जास्त वेळ लावत नाही। फक्त आपल्याला लागते वेळ फक्त फ्राय करायला, कधी पण कोणतीही वस्तू फ्राय करायलाच वेळ लागते थोडा। नंतर मीडियम टू लो फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करायचं। मी अगोदर 1-2 सांबार वडी त्याच्यामध्ये फ्राय करून बघितल्या की फुटतात की काय बा म्हणून, पण फुटल्या वगैरे नाही। नंतर बाकीच्या पण फ्राय करून घेतल्या आणि थोडासा ब्राउनिश गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि असं झाऱ्यावर, मोठ्या झाऱ्यावर जो असतं ना त्याच्यावर काढून घ्यायचं, म्हणजे जे पण एक्सेस ऑइल असेल ना ते निघून जाईल। नंतर टिश्यू पेपरवर टाकलं ना तरीसुद्धा ऑइल निघून जाते। खूप जास्त असे काही ऑइली लागत नाही, पण खायला खूप टेस्टी वाटते। बाजारातल्यामध्ये मेथी वगैरे ॲड करतात ते लोक, खायला तितकी टेस्टी लागत नाही। मी खाल्ली त्या दिवशी पण मला आवडली नाही, म्हणून घरी बनवली आणि तुमच्यासोबत शेअर केली। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।